14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता भातकुली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवड संपन्न झाली। त्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या योगिता कोलटेके यांना 9 मते, शिवसेना पक्षाच्या स्वाती बुध यांना 5 मते तर भाजपच्या शिल्पा राठी यांना 3 मते मिळाली। रणजित भोसले निवडणूक अधिकारी यांनी योगिता कोलटेके यांना विजयी घोषित केले। त्यानंतर दुपारी 4 वाजता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली। त्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे प्रतीक कांडलकर यांना 9 मते, शिवसेनेच्या उमेदवाराला 5 मते, भाजपच्या उमेदवाराला 3 मते मिळाली। यामध्ये प्रतीक कांडलकर याला विजयी घोषित करण्यात आले। युवा स्वाभिमान पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी केली। यावेळी सुनील राणा, अमर कोलटेके, दिनेश कोलटेके, अक्षय कोलटेके, राजू कोलटेके, दादाराव तराडे, यमू कोलटेके उपस्थित होते। युवा स्वाभिमान पार्टीच्या आमच्या नगराध्यक्ष योगिताताई कोलटेके यांची या ठिकाणी सर्व बहुमताने निवड झाली आहे। त्या निमित्तानं मी संपूर्ण भातकुलीवासियांचं व संपूर्ण आमच्या टीमचं या ठिकाणी खूप अभिनंदन करतो आणि पूर्ण भातकुलीवासियांनी जो पुन्हा माननीय आमदार रवी राणा व माननीय खासदार नवनीतजी राणा त्यांच्या पॅनलवर जो विश्वास दाखवला, जो मागच्या 5 वर्षामध्ये जो आम्ही विकास केला त्याला पुढे नेण्याची संधी पुन्हा आम्हाला या निमित्तानं दिली। त्या निमित्तानं संपूर्ण भातकुलीवासियांचं मी आभार मानतो। सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली।